एकनाथराव शिंदे साहेब हे महाराष्ट्रातील फक्त एक नेते नाहीये, एकनाथराव शिंदे साहेब ही महाराष्ट्राची गरज आहे, गरज आहे. ओ त्या प्रतापगडाच्या पायथ्याला अब्दुल्लाच्या कबरीभोवती जे अतिक्रमण वाढवलं होतं ना, आमच्या साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर आहे ना 1.5 तासात उकडून फेकलो. साहेब आज मी तुमच्याकडे काही मागायला नाही आलेलो, काहीच नाही. ओ दादा आयुष्यात कधी काही मागणार नाही, माझी एकच मागणी आहे, 1.5 तासात तुम्ही त्या अब्दुल्लाच्या कबरी भोवतीचं अतिक्रमण हटवलं आणि एक पराक्रम नोंदवला. बरोबर. आता आमची विनंती काय माहितीये का, सध्या जे महाराष्ट्रात चाललंय ना, औरंग्याची कबर उखडून फेकायची, उखडून फेकायची, उखडून फेकायची. ती उखडलीच पाहिजे, उखडलीच पाहिजे. पण त्याच्या अगोदर माझी व्यक्तिगत साहेबांकडून अपेक्षा काय माहितीये का, त्या औरंग्याची कबर आहे ना पहिल्यांदा नागडी करा. नागडी करा म्हणजे काय माहितीये का, 4 अँगल नवे नाही, भंगारच्या दुकानातले गंजलेले 4 अँगल आणि 3 पत्रे, ते पण नवे नाही, गळकेच ओलं पडलेले, आणि 1 फुटकी पाटी, आणि त्याच्यावर पेंटर कडून नाही लिहायचं, लहान एखाद्या 6वीतल्या पोराला लिहायला लावायचं, औरंग्याची कबर, आणि ती पाटी लावून टाकायची, औरंग्याची कबर, 4 अँगल, 3 पत्रे, 1 फुटकी पाटी. त्या औरंग्याची कबर नागडी केली पाहिजे आपल्याला. त्याच्या पुढे ते मार्बल जे लावलंय, रोज चादरी जे टाकताय, अहो त्याने आमच्या संभाजी महाराजांना 40 दिवस हालाल करून मारलं. साहेब तुमच्या चरणी एवढीच विनंती आहे, आणि आम्हाला खात्री आहे हे फक्त टिळ्यावाला बाबा करू शकतो. हे करण्याची धमक दानत या टिळ्यावाल्या बाबत आहे. औरंग्याची कबर नागडी करून टाकावी. जो औरंग्या महाराष्ट्र गिळायचा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना संपून अख्खा महाराष्ट्र गिळंकृत करायचा या स्वप्नानं या महाराष्ट्रात आला, हायदोस घातला. पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आमचा महाराष्ट्र इतका पेटून उठला का औरंग्याला पुन्हा दिल्लीत जाता आलं नाही, महाराष्ट्रानंच औरंग्याला गिळला. हे वर्षानुवर्ष पुढच्या पिढ्यांना दिसलं पाहिजे. पण कशात दिसलं पाहिजे, मार्बलमध्ये नाही, 4 गंजके अँगल, 3 फुटके पत्रे, नागडी उघडी त्याची कबर झाली ना. साहेब पिढ्यानुपिढ्या माझ्या घरात जेवढे पोरं जन्माला येतील ना, त्यांना एवढंच सांगल, शिंद्यांच्या घराची चाकरी करायची.